कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, आनंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय, या कुंदे तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुनिवेर, देवये सदा वन्दिता, सा मातु सरस्वती भगवती निशेषराजाभा, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वतागवे निवेशिये, वक्तृत्व गुणपणे अमृता ते पारुके मने, रसहोती ओळंगणे अक्षराशी, भावाचे अवतरण अवतरविधी जगुण, हाताकडे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय जय जय सोनिकाय, दैव भाग्य होय उन्मेषाशी, हे नमस्कारुनी आता, विज्ञानमेतत् त्रिवस्तमंगन गुणत्रयं कार्य कारण कर्तृ, समन्वयेन व्यतिरेकस्येनैव तुर्येण तदेव सत्यम. तीन अवस्था, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि या तीनही अवस्थेंचं विज्ञान म्हणजे त्यांचा अनुभव. कोण घेतं तर ते मन घेतं. त्याचप्रमाणे कारण कार्य हे कर्तृ, त्या ज्या तीन अवस्था आहेत त्या तीनही अवस्थांना कारण असणार जे गुणत्रयम, तीन प्रकारचे गुण, आणि त्याशिवाय कारण कार्य आणि ते कार्य करणारा कर्ता.
या रूपाने असलेलं जे 3 प्रकारचं जगत, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक, या सर्वांना प्रकाशित करणारं कोण आहे तर ते आहे तूर्य. आणि तदेव सत्यम, तेच सत्य आहे, तेच ब्रह्म आहे. मग ते कशाने जाणलं जातं? समन्वयेन व्यतिरेकतः, समन्वयाने आणि व्यतिरेकाने. समन्वयाने म्हणजे सर्वांमध्ये ब्रह्म आहे आणि सर्वांना प्रकाशित करणारं तेच आहे आणि सर्वांमध्ये ते स्थिर राहणारं आहे. अशा प्रकारचं जे ब्रह्म आहे त्या परब्रह्म स्वरूपाचं वर्णन चालू आहे. आपण पाठीमागे बघितलं. त्या ब्रह्म स्वरूपाचं ज्ञान कशाने होतं तर अद्वैत भक्तीच्या योगाने. कित्येकांना श्रवणाच्या द्वारा होतं, कित्येकांना मननाच्या द्वारा होतं, कित्येकांना निधिध्यासनाच्या द्वारा होतं, कित्येकांना समाधीच्या द्वारा ते ज्ञान प्राप्त होतं आणि कित्येक असे जे महाभाग्यवान आहेत की ज्यांना अद्वैत भक्तीच्या योगाने ते ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला अखंड परिपूर्णता प्राप्त होते. त्याच्यासाठी माऊली दृष्टांत सांगतात की सोन्याचे अनेक प्रकारचे अलंकार तयार केले, कुंडल तयार केलं, मुकुट तयार केलं, कंकण तयार केलं, तरी सुद्धा त्या अलंकाराच्या रूपाने कोण आहे? सोनच आहे. कदाचित त्याचं नाव वेगळं असेल, नाव बदलेल, त्याचे प्रकार बदलतील, पण जरी सोन्याचे अलंकार तयार केले तरी सोन्याच्या वजनामध्ये थोडीही कमतरता येत नाही किंवा सोनं थोडंही वाढत नाही. आणि मग त्या अलंकाराचं सोने पण न मोडताना सुद्धा ते सोनं अविकारपणाने नित्य स्थिर असतं. त्याप्रमाणे हे झालं उदाहरण. जगाची उत्पत्ती झाली काय, जगाची स्थिती असली काय आणि जगाचा विनाश जरी झाला तरी जो सत्स्वरूप परमात्मा आहे त्या परमात्म्याचं स्वरूप बदलत नाही. भगवान सांगतात की हे उद्धवा, मी चैतन्य अंशाने अविनाशी आहे. सर्व जरी बदललं तरी सुद्धा माझं शुद्ध परब्रह्म स्वरूप आहे आणि तेच स्वरूप या जगताच्या नाना रूपाने जरी भासत असलं, अनेक भेदाने जरी ते भासत असलं तरी सुद्धा हे जे शुद्ध असणार जे ब्रह्म आहे ते ब्रह्म जग नसलं तरी सुद्धा, जग असलं तरी सुद्धा ते सम आहे. जगाचा नाश विनाश झाला तरी ते ब्रह्म कसं आहे? समच आहे. आणि जगाच्या रूपाने सुद्धा कसं आहे? ते समच आहे. ज्याप्रमाणे सूर्यापासून निघालेली जी सूर्याची किरणं आहेत, ती किरणं सूर्यापासून वेगळी नसतात. त्याप्रमाणे भगवान सांगतात की हे संपूर्ण जग माझ्याशी अभिन्न आहे, माझ्याहून भिन्न नाही. आणि मग इथपर्यंतचा विषय आपला झाला होता. इथून पुढचा विषय आपल्याला आता सुरू करायचा आहे. जरी आपली वारी संपलेली असली तरी सुद्धा आज वारी संपली आपली. आतापर्यंत आपण आळंदीहून प्रस्थान केलं आणि मुक्काम दर मुक्काम करत ज्ञानोबारायांच्या संगतीनं, महावैष्णव ज्ञानोबाराय, आपण कोणाच्याही संगतीमध्ये चाललेलं नाही बरं का. लोक येतात गावोगावावरून, अनेक दिंड्या निघतात, पण त्यांच्या बरोबर जाण्यापेक्षा ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य काय आहे की नेहमी जर तुम्हाला देवाच्या भेटीला जायचं असेल तर ते मोठ्यांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. कारण
आपल्या मनाने परमार्थ करून चालत नाही. वैकुंठवासी गुलेबाबा सांगायचे, कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्याला संत प्रमाण आहे, श्री गुरु प्रमाण आहेत. साधा तुम्हाला व्यवहार करायचा असेल, प्रपंच करायचा असेल, तरी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गुरुची आवश्यकता आहे. म्हणजे कोणीतरी सांगणारा लागतो, तो गुरु. नाथ महाराजांनी सांगितलंय, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया आपाया माझी पडे. तो संकटामध्ये सापडतो. आपल्या बुद्धीने जर करू लागला तर मग त्या प्रवृत्तीचा विषय असू द्या, म्हणजे संसाराचा विषय असू द्या, नाही तर निवृत्ती म्हणजे परमार्थाचा विषय असू द्या, त्याच्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. आणि सर्वात मोठे जर गुरु कोण असतील तर ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. जगामध्ये जितके काही ज्ञानी आहेत त्या सर्व ज्ञानांचे गुरु ज्ञानोबाराय आहेत. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये चालण्यामध्ये विशेष प्रकारचा आनंद आहे. कारण संत हे योग्य मार्गाकडे घेऊन जातात साधकांना. इतर लोकांच्या संगतीमध्ये गेलं तर ते योग्य ठिकाणी घेऊन जातीलच असं काही नाही. रस्त्याने चालत असताना सुद्धा त्यांच्या संगतीमध्ये गेलं तर ते कुठं घेऊन जातील, जिथे चहा चांगला मिळतो तिथे घेऊन जातील. कधी ते भजन चांगलं होतं तिकडे नेतील. भजे भजे नाही खायचे, भजे खाल्ल्यावर आवाज बसतात. आज खावे लागतील भजी. म्हणून संतांचे संगती, मनोमार्गे गती आणि आकळावा श्रीपती येणे पंची. आपल्या मनाने चालायचं नाही, मनोमार्गे गेला आणि मग ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये सर्वांनी वाटचालीचा आनंद उपभोगलेला आहे. किती आनंद उपभोगलेला आहे सांगता येईल का? नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागता गोडा. पुढे आला शाका रामूची हा चाडा, तुका मने विडा भक्तीची हा. म्हणून आनंदच आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. वारीचा आनंद काही वेगळाच असतो. मग ते नको सगळे बुडात बसले, मी कोण लागून गेलो. या आनंदामध्ये कुठलीही उणीव नाही. व्यवहारातला जो आनंद आहे, संसारातला जो आनंद आहे, त्या आनंदाच्या पाठीमागे काहीतरी कमतरता आहे. तो आनंद कमी होतो क्षणिक. अर्थात तोही आनंद जो आहे तो संसारातला आनंद नाही, तोही परमात्म्याचाच आनंद आहे, तोही आपल्या स्वरूपाचाच आनंद आहे. पण तरी सुद्धा तो जो आनंद आहे तो विषयाला घेऊन आहे. कुठल्या तरी जोपर्यंत विषय आहे तोपर्यंत आनंद. जो विषय असला तरी सुद्धा इंद्रिय अनुकूल आहेत तोपर्यंत आनंद. क्षय अतिशय दोषाने युक्त अशा प्रकारचा तो आनंद आहे. परंतु हा जो आनंद आहे हा नित्य नूतन संवर्धित होणारा आनंद आहे. याच्यामध्ये वीट नाही, याच्यामध्ये कमतरता नाही, याच्यामध्ये विकार नाही. असा निर्विकार शुद्ध अशा प्रकारचा जो परमानंद आहे. आणि त्या परमानंदाचा उपभोग घेत आपण आज बंडी शेगावला येऊन पोहोचलो अतिशय आनंदाने. एक घरगुती वातावरणामध्ये एक कुटुंब आहे आपलं, हे सर्वच्या सर्व लोकांचं एक छोटं कुटुंब असतं आणि आपलं हे थोडं मोठं कुटुंब आहे. कुटुंबामध्ये कमी जास्त काही गोष्टी घडतातच, त्या सोडून द्यायच्या. कारण ती साधनं आहेत, साधनाला जास्त महत्व द्यायचं नाही. साधन कुठपर्यंत? साध्य प्राप्त होईपर्यंत. साधने सरती अपैशी. कधी तृप्ती झाली जैशी. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. तो जो लाभ आहे परमात्मा लाभ, परमात्म्याच्या भेटीचा जो आनंद आहे, ज्ञानोबारायांच्या दर्शनाचा जो आनंद आहे, त्याच्यासाठी ही बाकीची साधनं आहेत. म्हणून साधनं गौण आहेत आणि भजन मुख्य आहे.
आणि मग त्या आनंदाला अधिक आपल्याला काय करायचं, वर्धित करायचे. आणि म्हणून थोडस काहीतरी पाहिजे आपल्याला, कारण चिंतनही झालं पाहिजे. रस्त्याने येताना आपल्याकडून तपश्चर्या घडलेलीच आहे. मी नेहमी सांगत असतो, पंढरीच्या वारीमध्ये 3 प्रकारचं तप घडतं. कायिक तप घडतं, वाचिक तप घडतं आणि मानसिक तप घडतं. शरीराने आपण चालतो, हे कायिक तप आहे. शरीराच्या द्वारा केल्या जाणारं जे तप आहे त्याला म्हणतात कायिक तप. वाणीने आपण अखंड भजन म्हणतो, परमात्म्याचं नामस्मरण करतो, हे वाणीचं तप आहे. म्हणून वारीच्या रस्त्याने येताना दुसरं काही बोलायचं नाही. गावाकडं पाऊस झाला की नाही, पोरग शाळेत गेलं की नाही, आज जाणारच आहे. उलट तुम्ही नाही तर ते व्यवस्थित जाईल शाळेत आणखी. कोणा वाचून काही आढळून राहत नाही. परमात्मा सर्व जगाची काळजी घेतो, सर्वांची काळजी आहे त्याला. म्हणून आपण संसाराची काळजी करायची नाही, आपण आपली काळजी करायची. आपलं काय होईल, आपल्याला दुसऱ्याची जास्त काळजी असते आपल्यापेक्षा. म्हणून आपला उद्धार कसा होईल, आपलं कल्याण कसं होईल, आपल्याला देवाची भेट कशी होईल, आपल्याकडून नामस्मरण कसं होईल जास्तीत जास्त, आपल्याकडून परमार्थ कसा वाढीला लागेल, याची आपण काळजी करायची. म्हणून वाणीने आपण अखंड परमात्म्याचं नामस्मरण केलं, हे वाचिक तप आहे. खूप मोठं तप आहे. एकदा परमात्म्याचं नाम घेतलं की हजारो यज्ञाचं फळ त्याला प्राप्त होतं. यज्ञ करणं सोपी गोष्ट नाही अलीकडच्या काळामध्ये. कृच्छ चांद्रायणाची जी व्रत आहेत हेही करणं अवघड आहे. पण एक नामस्मरण हजारो कृच्छ चांद्रायणाचं फल देऊन जातं. आणि म्हणून खूप मोठं हे वाचिक तप आहे. आणि तिसरं तप आहे मानसिक तप. म्हणजे वाणीने ज्याचा उच्चार चालू आहे त्याचाच विचार कुठं चालू आहे, मनामध्ये चालू आहे. अभंग चाललाय, त्याचा अर्थ काय असेल, अर्थाकार वृत्तीने जर आपण चिंतन केलं तर त्याच्यामध्ये अधिक आनंद मिळतो. म्हणून 3ही प्रकारचं तप आपल्याकडून घडलेलं आहे. आणि त्या तपाचं फल काय आहे तर त्या पांडुरंग परमात्म्याची भेट, हेच त्या तपाचं फल आहे. आणि तो परमात्मा कसा आहे, शुद्ध ज्ञान स्वरूप आहे. आणि त्याच ज्ञानाचं वर्णन चाललेलं आहे. भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना उगीच मनाला वाटेल तसा करायचा नाही, जाणून करायचा. कोणतीही गोष्ट जर जाणून केली तर त्याचं फल लवकरात लवकर प्राप्त होतं. नाहीतर धनगराच्या मेंढ्या असतात, एका मेंढ्यानं उडी टाकली की बाकीच्याने टाकली, कोणाचाही जय जयकार करतात लोक. नाही, ज्ञानोबा तुकोबाचा सोडून दुसरा कोणाचा जय जयकार करायचा नाही. कारण तुकोबाराय हे जगद्गुरु आहेत आणि ज्ञानोबाराय हे विश्वाचे गुरु आहेत. म्हणून कोणी कितीही मोठा असला तरी आपल्याला ज्ञानोबापेक्षा तुकोबापेक्षा कोणी मोठा वाटलाच नाही पाहिजे. इतकी आपली दृढ निष्ठा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. नाहीतर मी पाहतो वारकरी लोक सुद्धा दुसऱ्या संप्रदायाचं गुणगान करतात. असू द्या, त्यांच्या दृष्टीने त्यांचं ठीक आहे, पण वारकऱ्याला काय त्याचं, वारकऱ्याला आपल्या संप्रदायाचं, दुसऱ्याची आई जरी कितीही चांगली असली तरी लहान मुलाला मात्र आपलीच आई सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून जो परमात्मा, पांडुरंग परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, तो काय करतो, त्याचं स्वरूप काय आहे आणि तो जगताची उत्पत्ती कशी करतो याचं वर्णन सांगितलेलं आहे. थोडंसं चिंतन करूया आपण. तर नाथ महाराज सांगतात, बरेच वर्ष झाले आपण भागवताचं चिंतन करतो, पण तो भागवत काही संपत नाही आणि संपण्यासाठी नाहीच आहे खरं तर परमार्थ. परमात्म्याची प्राप्ती जरी झाली तर याही वरी पारता माझे भजनी असता. भगवान सांगतात, तया ते मी माथा मुगुट करी. याही वरी म्हणजे याच्यानंतर म्हणजे कृतकृत्य झाल्याच्या नंतर सुद्धा आता संपलं. काम नाही झालो पायी रिकामा. देवाची भेट झाली, जसं तुकोबाराय सांगतात ना, क्षेपक अभंग म्हणतात की तुकाराम महाराज सांगतात की मी पांडुरंग स्वरूप झालो तरी सुद्धा माझं अखंड भजन चालू आहे. आधी होता संत संग
तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. मी संतांच्या संगतीमध्ये भजन केलं आणि भजनाचं फल काय प्राप्त झालं? जे देवाचं स्वरूप आहे, पांडुरंगाचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाला मी प्राप्त झालो. मग प्राप्त झाल्याच्या नंतर मी काय माझं काम बंद केलं? नाही, अखंड माझं नामस्मरण, अखंड भजन चालूच आहे. मग त्या परमात्म्याचं कार्य काय आहे तर नाथ महाराज सांगतात की सत्वगुणे जागरण, रजोगुण दिसे स्वप्न, तमोगुणी सुषुप्ती जाणं लागे संपूर्ण गाढ मूढ. 3 गुणाचं वर्णन चालू आहे. 3 गुण म्हणजे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. मग सत्वगुणाचं कार्य काय आहे? सत्वगुणामुळे जागृती दिसते. जागृतीमध्ये आहोत आपण म्हणजे काय आहोत? सत्वगुणामध्ये आहेत ना सर्व. जागृतीमध्ये सर्व जागे आहेत ना, सर्व जागे आहेत. हा, पण जरी जागे असले तरी जागे असण्यामध्ये सुद्धा फरक आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. काही लोक जागे आहेत, संसाराच्या ठिकाणी जागे आहेत आणि परमार्थाच्या ठिकाणी झोपलेले आहेत. काही लोक परमार्थाच्या ठिकाणी जागे आहेत आणि संसाराच्या ठिकाणी झोपलेले आहेत. तेव्हा आपण दररोज म्हणतो ना, जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात सुरुवात काय बोल अबोलने बोले. जागे बाहेर, आपण जागे आहोत पण कुठं बाहेर? बाहेर म्हणजे या जगाच्या दृष्टीने विचार करताना या संसाराविषयी आपण जागृत, मोठ्या कष्टाने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या आवडीने आपण रात्रंदिवस संसार करतो. त्या संसारामध्ये आपण जागे आहोत, पण जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या विचारामध्ये मात्र आपण कसे आहोत? झोपलेले आहोत. म्हणून आत निजेले, आत झोपलेले आहोत. म्हणून ही जी जागृती आहे ही आत्मस्वरूपाची जागृती आहे. पण इथे आपलं सत्वगुणाचं वर्णन चाललंय. तर ही जागृती अवस्था जी दिसते ते सत्वगुणाचं कार्य आहे. आणि रजोगुणी दिसे स्वप्न, आणि रजोगुणामुळे काय दिसतं? स्वप्न दिसतं. आणि तमोगुणे सुषुप्ती जाणं लागे संपूर्ण गाढमूढ. आणि तमगुणामुळे काय दिसतं? दिसतं म्हणजे अनुभवला येते. सुषुप्ती काय दिसत नाही, ज्याची त्याला झोप ज्याची त्याला दिसते का? नाही. म्हणून तमोगुणामुळे ही जी सुषुप्ती आहे ती सुषुप्ती लागते. कशी? पण ती अवस्था कशी आहे? मूढ अशा प्रकारची अवस्था आहे. आणि मग हे जे मन आहे हे मन 3ही अवस्थाने युक्त होतं. ह्या मनाच्या अवस्था आहेत. जागृती ही मनाची अवस्था आहे, आत्म्याची अवस्था नाही. त्या स्वप्न ही मनाची अवस्था आहे आणि सुषुप्ती ही सुद्धा कोणाची अवस्था आहे? मनाची अवस्था आहे. आणि मग ते जे मन आहे ते मन काय करतं म्हणतात? हे जगत नसलेलं जगत दाखवतं आणि त्या जगामध्ये काही कार्य आहेत, काही कार्य आहेत त्याच्यामध्ये. एखादा मनुष्य शेती करतो, शेती करणं हे काय आहे? त्याचं कार्य आहे. आणि काही कारण आहेत आणि काही त्या कार्याचे काय आहेत? कर्ते आहेत. असं 3 प्रकारचं जगत आपल्याला काय होतं? भासत असतं. पण जरी 3 प्रकारचं जगत भासत असलं तरी नाथ महाराज सांगतात की ब्रह्म समन्वये जाण सदोदित. या संपूर्ण जगतामध्ये 3ही अवस्थामध्ये कार्य, कारण आणि कर्तृत्व यामध्ये सुद्धा सदोदित नित्य हे जे ब्रह्म आहे ते ब्रह्म कसं आहे? समन्वयाने आहे. म्हणजे सर्वांमध्ये ते अनुवृत्त आहे ब्रह्म. जगत कधी असेल कधी नसेल, पण ब्रह्म मात्र सतत असतं. म्हणून सदोदित शब्द वापरला या ठिकाणी. ते नित्य आहे. नित्य म्हणजे नित्य कशाला म्हणतात? ज्याचा 3ही कालामध्ये बाध होत नाही त्याला म्हणतात नित्य. जगत 3ही कालामध्ये नसतं. जगत
आज आहे, त्याचा प्रलय झाल्याच्या नंतर जगत नाही. स्थिती कालामध्ये जगत आहे आणि उत्पत्तीच्या पूर्वी सुद्धा जगत नाही. म्हणून कधी असतं तर कधी नसतं. हे जगत 3 परिच्छेदाने युक्त आहे. त्याच्या ठिकाणी काल परिच्छेद आहे, त्याच्या ठिकाणी देश परिच्छेद आहे आणि त्याच्या ठिकाणी वस्तू परिच्छेद आहे. पण त्रिविध परिच्छेदाने रहित अशा प्रकारचं सदोदित नित्य कोण आहे? समन्वयाने सर्व कार्यामध्ये अनुवृत्तया हे कोण आहे? ब्रह्म आहे. आणि म्हणून ते कसं आहे म्हणतात? प्रगट रूपाने दिसतं. कशाप्रमाणे? उदाहरण दिले. घट असतो, घट. मग घटातून जर माती काढून घेतली तर मातीपासून वेगळा घट दिसेल का? घट म्हणजे माहितीये ना? घट सर्वांना माहितीये का? घट घट म्हणजे मडकं. घट म्हणजे मग त्या मडक्यातून जर माती काढून घेतली तर घटाला काही अस्तित्व आहे का? नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात की मृत्तिके वेगळा घट न दिसे, मातीपासून वेगळा घट दिसत नाही. आणि दुसरं उदाहरण दिले, तंतू वेगळा पट न प्रकाशे. तंतू, पट म्हणजे वस्त्र, कापड. त्या कापडामध्ये उभे आडवे धागे असतात, त्याला म्हणतात तंतू. आणि ते तंतू काढून घेतले, धागे काढून घेतले तर कापड नावाची वस्तू शिल्लक राहील का? नाही राहणार. म्हणून तंतूपासून वेगळं जो पट आहे तो पट दिसत नाही. त्याप्रमाणे भगवान सांगतात, तेवी मज वेगळे जग नसे, जे जे भाषे ते मद्रूप. माझ्याहून भिन्न, माझ्याहून वेगळं जगत नाही. जगत रूपाने कोण नटलेला आहे? मीच नटलेला आहे. आणि म्हणून जे जे भाषे म्हणजे जे जे दिसे ते ते काय आहे? मद्रूप, माझेच रूप आहे. पण जे जे दिसतं ते ते जरी माझं रूप असलं तरी सुद्धा नाथ महाराज म्हणतात की हे जे जगत आहे हे जगत 3 गुणाने युक्त आहे. मग जगताच्या मध्ये जरी 3 गुण असले तरी सुद्धा भगवान सांगतात की जो मी 3 गुणाते नातळता, अवस्था त्रयाते नाकळता, तिही अवस्था ते प्रकाशिता, तो मी चौथा जाण तुर्य. मी या 3ही गुणांना स्पर्श न करणारा आहे. म्हणजे 3ही गुण माझ्यापर्यंत येत नाहीत, मला स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत. आणि ज्या 3 अवस्था सांगितल्या आता, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या ज्या 3 अवस्था आहे त्या 3ही अवस्थेमध्ये मी सापडत नाही, असा मी आहे. उलट 3ही गुणांचं प्रकाशन करणारा सुद्धा कोण आहे? मीच आहे. आणि 3ही अवस्थांचं प्रकाशन करणारा कोण आहे? मीच आहे. आता बऱ्याच लोकांना वाटेल की प्रकाशन करणारा म्हणजे काय? प्रकाशन करणारा म्हणजे काय? आता सूर्य हा सर्वांचं प्रकाशन करतो की नाही? सूर्यामुळे दिसतंय की नाही? मग त्याप्रमाणे त्या भगवंताच्या, परमात्म्याच्या, परब्रह्माच्या अस्तित्वाने, त्याच्या प्रकाशाने, त्याच्या चैतन्याने, त्याच्या चिद्रूपत्वाने हे 3 गुण भासतात. 3 गुणाचं प्रकाशन होतं. आणि या 3ही अवस्था त्याच्यामुळे भासतात. म्हणजे 3ही अवस्थेचं त्याच्यामुळे काय होतं? प्रकाशन होतं. म्हणून या 3ही अवस्थांना प्रकाशित करणारा चौथा जो तुरीय आहे, तो तुरीय कोण आहे? भगवान सांगतात तो मी आहे, मी. आणि मग 3ही अवस्था, 3ही गुण, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, त्रिपुटी प्रकाशिता पूर्ण, तो मी चौथा जाण तुर्य. या ज्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि 3 गुण आहेत. कोणते? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे जे 3 गुण आणि जी त्रिपुटी आहे, कोणती त्रिपुटी? दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दृश्य म्हणजे जे जे दिसतं त्याला म्हणायचं दृश्य. आणि दिसतं म्हणून त्याला पाहणारा कोणीतरी आहे त्याला म्हणायचं द्रष्टा. जो पाहणारा आहे तो द्रष्टा, जे दिसतं त्याला म्हणायचं दृश्य. आणि मध्ये पाहण्याची क्रिया घडते,
त्याला म्हणायचं दर्शन. मग ही जी त्रिपुटी, त्रिपुटी म्हणजे तीन, दृश्य, दर्शन आणि द्रष्टा, ही जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीचं सुद्धा प्रकाशन करणारा जो पूर्ण रूपाने, परमात्मा पूर्ण आहे, बाकी सर्व अपूर्ण आहे. आपण सुद्धा कोण आहोत? पूर्ण आहोत का अपूर्ण? हा नीट विचार करून सांगा. आपण पूर्ण आहोत का अपूर्ण आहोत? अपूर्ण. पूर्ण आहोत आपण सुद्धा पूर्ण आहोत. जीवो ब्रह्मैव नापरहा या दृष्टीने जर विचार केला तर. पण जोपर्यंत आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही तोपर्यंत आपण अपूर्ण आहोत. आणि तो ज्ञान करून घेण्यासाठी जर आपला प्रयत्न आहे, परमात्मा हा पूर्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. श्रुती सांगते परमात्म्याचं वर्णन. आणि म्हणून तो पूर्ण स्वरूप असणारा परमात्मा त्यालाच म्हणतात तुरीय. आणि तो मी तुरीय कसा आहे तर भगवान सांगतात सच्चित घन. सद्रूप आहे म्हणजे अस्तित्व रूपाने जे जे काही आहे सत, तो सद्रूपाने मी आहे. चिद रूपाने, चैतन्य रूपाने म्हणजे ज्ञान रूपाने, ज्ञान स्वरूप सुद्धा कोण आहे? मीच आहे. आणि आनंद रूप सुद्धा कोण आहे? मीच आहे, मीच. आणि त्या माझ्या ठाई अवस्था गुण नाही असा मी असणारा सच्चित घन त्या माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आता सांगितलेल्या या तीन अवस्था सुद्धा नाहीत आणि हे तीन गुण सुद्धा नाहीत. कशाप्रमाणे? नाथ महाराजांनी दृष्टांत दिलाय. आकाश आहे, आकाश. ते जे आकाश आहे ते आकाश कसं दिसतं आपल्याला? निळं दिसतं. दिसतं की नाही? सर्वांना निळं दिसतं ना. मग आकाश निळं आहे का? आकाश निळं नाही. पण आकाश निळं नसताना सुद्धा त्याच्या ठिकाणी त्या निळ्या रंगाचं मिथ्या भान होत असतं. त्याप्रमाणे भगवान सांगतात की माझ्या ठिकाणी हे तीन गुण आणि या तीन अवस्था नसताना सुद्धा मिथ्या रूपाने काय होत असतात? भासत असतात. आणि मग या ठिकाणी शंका उपस्थित केली की हे ज्या तीन अवस्था आहेत या तीन अवस्थेचं ज्ञान मात्र सर्वांना आहे की नाही? सर्वांना. जागृती अवस्थेचं ज्ञान सर्वांना आहे, स्वप्न अवस्थेचं ज्ञान सर्वांना आहे, आणि झोपेचं ज्ञान तर त्याच्यापेक्षा अधिक लोकांना आहे की नाही? प्रवचनात बसल्या बसल्या सुद्धा काय करतात काही काही, ज्याला झोप येत नसेल त्याने कुठे येऊन बसायचं? प्रवचनात आणि कीर्तनात येऊन बसायचं का त्याला चांगली झोप लागते. गुरुवर्य मारुती बाबा दृष्टांत सांगतात. एक मनुष्य होता, श्रीमंत शेठजी, आणि प्रवास करत होता. पूर्वीच्या काळात प्रवासाची साधनं नव्हती, पायी प्रवास करावा लागत असे. आणि मग त्याने एक नोकर बरोबर घेतला. कशासाठी? याचं साहित्य वागवण्यासाठी. आता हा प्रवासाला निघाला म्हणजे याला एक सवय होती की गादीशिवाय त्याला झोप येत नव्हती. कॉट आणि गादी बरोबर पाहिजे झोपायला. आणि मग नोकराच्या डोक्यावरती कॉट दिली आणि गादी दिली आणि हा चालला घोड्यावर बसून. कसा चालला? घोड्यावर बसून चालला. पण रस्त्याने जाताना त्याला घोड्यावर बसल्या बसल्या झोप यायला लागली. नोकरांनी सांगितलंय, मालक सावध बसा, पडसाल खाली, तुम्हाला झोप येते. कसं जागा केला की तो पुन्हा झोपायचा घोड्यावर. घोडा चालू आणि हा झोपलेला. मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन बसले. आणि मग नोकराने कॉट टाकली, गादी टाकली, जेवण झालं आणि म्हटलं झोपा मालक आता. आणि मालक पडले, झोपले. बराच वेळ झाला तरी मालक ह्या अंगावरून त्या अंगावरती, ह्या अंगावरून त्या अंगावरती, कधी उठून बसायचे, कधी झोपायचे. मग नोकरांनी विचारलं, मालक झोप येत नाही का? म्हटले नाही येत. अहो म्हटले, दुपारी तुम्हाला घोड्यावर बसून तुम्ही होते तरी झोप येत होती, आता तर गादीवर पडले तरी झोप येत नाही, असं का बरं? त्यावेळेला मालकाने सांगितलं, आता झोप येत नाही त्याचं कारण म्हणजे जवळपास कुठंतरी तमाशा चालू असला पाहिजे, त्याच्यामुळे मला झोप येत नाही. मग दुपारी कशी झोप येत होती? म्हटले दुपारी मी ज्यावेळेला घोड्यावर बसलो होतो त्यावेळेला जवळपास कुठंतरी कीर्तन चालू असलं पाहिजे म्हणून मला झोप येत होती.
सोडून द्या उदाहरण. झोपेचं ज्ञान आहे सर्वांना, जागृतीचं ज्ञान आहे, स्वप्नाचं ज्ञान आहे, आणि कशाचं ज्ञान आहे, सुषुप्तीचं पण ज्ञान आहे. पण तुम्ही जो चौथा तुरीय सांगितला, त्या तुरीयचं मात्र कोणालाही काही नाही, ज्ञान नाही. कुठून काढला हा मध्येच तुम्ही तुरीय? अशा प्रकारची नाथ महाराजांनी काय केलेली या ठिकाणी शंका उपस्थित केलेली आहे. त्यावेळेला नाथ महाराज सांगतात, चौथे ज्ञान तुरीय अवस्था, मिथ्या मनसी न विचारिता, न विचारता, विचारिता तेची विखी विषदार्था श्रीकृष्ण तत्वता सांगत. जी चौथी तुरीय अवस्था सांगितली, जागृती स्वप्न सुषुप्ती चौथी तुरीय अवस्था आहे. आणि मग जी तुरीय अवस्था आहे तू म्हणतो नाही मिथ्या आहे, कारण तिचा कोणालाही अनुभव नाही. ज्या अर्थी कोणाला अनुभव नाही त्या अर्थी ती अवस्था नाहीच आहे, असा जे तू म्हणतोस ना बाबा. पण तू कसा बोलतोस हे सर्वच्या सर्व न विचारता, कुठल्याही प्रकारचा विचार न करता हे तू बोलत आहेस. पण बाबा त्याच्यामुळे भगवान त्याचा स्पष्ट रीतीने अर्थ काय करणार आहेत, सांगत आहेत. कसा सांगत आहेत तर सांगतात की देहादी प्रपंच व्यतिरेकता, भूतीभूतांचा लयो पाहता, लील झाली गुणावस्था उरे मी चौथा तुर्य. खूप चिंतनीय देवव्या, पण आपल्याला इतका वेळ नाही चिंतन करण्यासाठी, फक्त आपल्याला त्याचा अर्थ बघून पुढे चालायचे. तर व्यतिरेक सांगितलंय अगोदर. मग हा देहादी प्रपंच आहे, त्याच्या ठिकाणी व्यतिरेक आहे. एका देहाच्या ठिकाणी दुसरा देह नाही आहे का? एक देह म्हणजे दुसरा देह आहे का? म्हणजे एका देहाचा दुसऱ्या देहाच्या ठिकाणी काय आहे? व्यतिरेक आहे. त्याप्रमाणे एका अवस्थेच्या ठिकाणी दुसरी अवस्था नाही. आता जागृती अवस्था आहे, जागृती अवस्थेमध्ये स्वप्नावस्था आहे का? नाही. जागृती अवस्थेमध्ये सुषुप्ती अवस्था आहे का? नाही. रात्री आपण झोपे गेलो तर सुषुप्ती अवस्था, त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये जागृती अवस्था नाही, आणि त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये स्वप्न अवस्था नाही. आणि ज्या वेळेला स्वप्न पडतं त्या स्वप्न अवस्थेमध्ये जागृती अवस्था नाही, आणि त्या स्वप्नामध्ये सुषुप्ती अवस्था नाही. म्हणजे एका अवस्थेमध्ये दुसऱ्या दोन अवस्था नसणं याला म्हणतात व्यतिरेक. याला काय म्हणतात? हा शब्द अवघड वाटतो आपल्याला, अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये. एकामध्ये दुसरं नसणं त्याला म्हणायचं व्यतिरेक, आणि सर्वांमध्ये असणं त्याला म्हणायचं अन्वय. परमात्मा मात्र सर्वांमध्ये आहे, जागृतीमध्ये सुद्धा आहे, स्वप्नामध्ये सुद्धा आहे, आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा आहे. कसा आहे? तो आहे म्हणून तर या अवस्थेचं प्रकाशन झालं. झोपेमध्ये जर तो नसता तर सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला जे भान होतं, कोणतं भान होतं? रात्री खूप छान झोप लागली, मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळलं नाही. कधी तू उठून शेजारी कधी उठून गेला आंघोळीला हे सुद्धा कळलं नाही. हे कसं कळलं? याचं प्रकाशन कोणी केलं? याचं ज्ञान कोणी करून दिलं? त्या परमात्म्याला, आपल्या आत्मस्वरूपाला काय होतं? त्याचं ज्ञान होतं. कारण आत्मा त्या ठिकाणी आहे. आपण जरी नसलो, ही दुसरी अवस्था जरी नसली, मन जरी नसलं, इंद्रिय जरी नसली, म्हणजे सूक्ष्म स्थूल देहाचं तर सोडून द्या, पण सूक्ष्म शरीर सुद्धा त्या ठिकाणी नाही, पण आत्मा मात्र त्या ठिकाणी सदोदित आहे. म्हणून देहादी प्रपंचाच्या ठिकाणी व्यतिरेकता आहे. एक आहे तर एक नाही. म्हणजे हा देहादी प्रपंच लयाला जाणार आहे, तो कायमस्वरूपी राहणारा नाहीये. त्याची उत्पत्ती स्थिती लय होतो, आहे की नाही? आणि भूतीभूतांचा लय पाहता, एका भूताचा लय दुसऱ्या भूतामध्ये होतं. भूतांचा म्हणजे भूत म्हणजे काय? दुसरी भूत नाही घ्यायची. भूत म्हणजे पंचमहाभूत सांगितलेली आहेत: आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. आणि मग प्रलय कालाच्या वेळेला पृथ्वी महाभूताचा लय, म्हणजे संपूर्ण जगताचे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचा पृथ्वीमध्ये लय होतो. पृथ्वीचा लय जलामध्ये होतो, जलाचा लय तेजामध्ये होतो, आणि तेजाचा लय वायूमध्ये होतो, आणि वायूचा लय कशामध्ये होतो? आकाशामध्ये होतो. आकाशाचा लय प्रकृतीमध्ये होतो, प्रकृतीचा लय परमात्म्याच्या ठिकाणी होतो, आणि एक परमात्मा शिल्लक राहतो. म्हणजे हे संपूर्ण जगत पंचमहाभूतात्मक हे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी प्रलयाच्या वेळेला लीन होऊन जातं. म्हणजे भूतांचा, एका भूताचा दुसऱ्या भूतामध्ये काय होतो?
लय होतो लय. आणि मग आणखीन कशाचा लय होतो म्हणतात, या अवस्थांचा लय होतो आणि या गुणांचा सुद्धा काय होतो, लय होतो. मग या सर्वांचा लय झाल्याच्या नंतर भगवान सांगतात जे उरे ते मी, जे शिल्लक राहतं. सर्वांचा जरी लय झाला तरी काहीतरी शिल्लक राहतं आणि जी शिल्लक राहणारी वस्तू आहे भगवान सांगतात ती मी आहे. आणि त्या अवस्थेला म्हणतात तुरीय. त्या अवस्थेला काय म्हणतात, तुरीय अवस्था म्हणतात. आणि मग ही अवस्था कशी आहे सांगा बरं आम्हाला काहीतरी त्याच्या अवस्थेचं वर्णन करून. त्यावेळेला भगवान सांगतात त्या अवस्थेचं वर्णन करून सांगता येत नाही. अनेक जणांनी सांगण्याचा प्रयत्न केला, बाकीच्यांचं सोडून द्या. भगवान सांगतात ते एवमिद बोलो जाता वेदी मूग आरोगिले सर्वता, हे अनुभवैक वेद्य तत्वता शब्द प्रगल्भता सरेना. एवमिद म्हणजे अशा प्रकारचं हे जे बोलणं आहे, हे बोलणं बोलायला कोण गेलं, वेद गेला बरं का. वेदासारखा बोलणारा दुसरा कोणीच नाही. वेद फार बोलका आहे, फार बोलतो. वेद काय काय बोलला नाही, सर्व काही बोलला. वेदू काय काय न बोले, काय काय न बोले याचा अर्थ सर्व काही बोले. वेद अनंत बोलिला. पुढचं सोडून द्या, आपल्याला पुढचं नाही घ्यायचं. वेदाने काही सांगितलं नाही असं नाही, सर्व काही सांगितलं. पण ज्यावेळेला वेद परमात्म्याचं वर्णन करायला गेला तर त्याचं विधिमुखाने तो वर्णन करू शकला. याचा अर्थ वेदाने परमात्म्याचं वर्णन केलं नाही असं नाही, वेदाला परमात्मा कळला नाही असं नाही. परमात्मा जर कळून घ्यायचा असेल तर तो वेदाच्या द्वाराच कळून घ्यावा लागतो. शब्द प्रमाणाशिवाय परमात्मा कळत नाही, समजत नाही, त्याचं ज्ञान होत नाही. पण वेद ज्या वेळेला त्या परमात्म्याचं वर्णन करायला लागला त्यावेळेला नेती नेती शब्दाने त्याचं वर्णन केलं. नेती म्हणजे न इति, न इति हा परमात्मा नाही, या तीन अवस्था परमात्मा नाही, हे तीन गुण परमात्मा नाही, हे जगत परमात्मा नाही, काही नाही. आणि मग जे शिल्लक राहिलं ते परमात्मा. ते तत्व कोण आहे, तुरीय तत्व आहे, तुरीय. आणि म्हणून अशा प्रकारचं वर्णन करण्यासाठी वेदाने सुद्धा मुख गिळून घेतले. मुख गिळून घेतले म्हणजे वेदाने मौन धारण केलं, त्याला काही बोलता आलं नाही, त्याला काही सांगता आलं नाही. मग ही गोष्ट कशी आहे तर ती आहे अनुभव. अनुभवैक वेद्य तत्वता, हा अनुभवाचा विषय आहे. इथे अनुभव, ज्याच्या त्याच्या अनुभवाची काही गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवानेच कळतात, दुसऱ्यांनी सांगून कळत नाही. आता मी तुम्हाला ग्रामीण उदाहरण सांगणार होतो पण नाही सांगत तुम्हाला, त्या सोडून. तर काय ज्ञानोबा सांगतात ना, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. ही वस्तू ससंवेद्य आहे. खरं तर ती सुसंवेद्य पण नाही, तो स्वतःला सुद्धा कळत नाही. पण कळायचं असेल तर तो अनुभवाच्या योगाने स्वतःला जाणता येण्यासारखा आहे. म्हणून ही अनुभववेद्य गोष्ट आहे. आणि मग कितीही शब्द पांडित्य असलं तरी सुद्धा तो कळणारा नाही. शाब्दिकाचे काम नाही येथे. म्हणजे शब्दाची उत्पत्ती करणारा जरी असला, कितीही ज्ञानी असला, कितीही शिकलेला असला तरी सुद्धा त्याला ते ज्ञान प्राप्त होईलच असं काही सांगता येत नाही. ही अनुभवाची गोष्ट. अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे, ते बोलून सांगता येत नाही, ते अनुभवानेच कळतं. आणि मग हे कळून घेण्यासाठी नाथ महाराज सांगतात की या ठिकाणी कुठलंही अनुमान प्रमाणाचा सुद्धा लागत नाही. युक्तीने जाणता येत नाही, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची व्युत्पत्ती करता येत नाही किंवा